आजी आणि केतकी काकूंनी किती माया लावली आहे मला. आणि तुम्ही साहेब, तुम्ही मला कायम वडिलांसारखं प्रेम दिलंय. त्यामुळे ना मी तुम्हाला असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत साहेब. चला जेवायला या. वडील म्हणतेस आणि साहेब म्हणतेस, आबा म्हणतात. साहेब म्हणेन मी, पण थोडं कठीण जाईल. आधीपासूनची सवय आहे ना. मग सवय मोडती. आत्तापासून मला आजपासून बाबा म्हणायस ना तर मी जेवायला येईन. बाबा जेवायला या. चला. रुपाली आत्ताच्या आत्ता खाली आहे. नाही, मला कारण ऐकायचीच नाहीयेत कुठली. हे बघ, जर मी तुझ्या रूम मध्ये आले ना तर त्याच्यानंतर जो काही गोंधळ होईल ना त्याला तू जबाबदार असशील. कळतंय तुला? आत्ता खाली आहे, मी थांबले इथे. काय झालं असेल एवढं? का चिडल्या त्या बाईसाहेबांवर एवढ्या? यांच्यामध्ये काही झालं तर नाहीये ना? या दोघी मिळून काही करणार तर नाहीयेत? काय वेळ बी लागले की काय तुला? वाजलेत किती बघ. काय किती वाजलेत म्हणजे? तू हळू हळू. काय बोलतायत या दोघी? बोलताना जर बघितलं ना कोणीतरी तर तुला जे व्हायला हवंय ना ते होणार नाही. कळत नाही का ग तुला? चल माझ्या खोलीत जाऊन बोलूया. शेखर जागा आहे अजून. आधीच्या रूम मध्ये सुद्धा लाईट चालू होता म्हणजे तोही जागा असणार. आपण उद्या बोलूया. अगं तुला काही कळतं की नाही? आता त्या 2 नर्सेस आल्यात, कसं मारणार आहेस त्याला? काहीही झालं तरी पद्माकर राज्याध्यक्ष मरायलाच हवा. विचार करू दे मला, मी विचार करते. बोलू आपण नंतर. अगं मी सांगितलं ना, विचार करूया आपण. मी सांगते तुला, तू आत्ता झोप. तू जा झोप, बोलू नंतर. जा जा. मेला होता तो. मेला होता, मारलं होतं मी त्याला. माहित नाही कसं काय जिवंत राहायला. कसं शक्य आहे? तुला म्हटलं ना मी, ती नेत्रा म्हणाली तसं काहीतरी असणार. त्या त्रिनयना देवीचा चमत्कार वगैरे. मी म्हणजे काहीतरी शक्ती आहे जी जाणवत नाही आपल्याला, पण ती अस्तित्वात आहे. त्यामुळेच घडतं हे सगळं. मी किती प्रयत्न केले तरी म्हातारा वाचतोच.
पहिला प्रयत्न नाही केलाय हा त्या म्हाताऱ्याला मारण्याचा. या आधी सुद्धा केलाय मी प्रयत्न. विष दिलंय त्याला, औषधाचा ओव्हरडोस दिलाय, तरी जगला तो. स्मशानात जाऊन परत आला पण जगला. कदाचित हीच शक्ती असेल की जी हे सगळं होण्यापासून अडवत असेल मला. म्हणजे माझ्या हातून नाही मरत आहे म्हातारा. म्हाताऱ्याचं मरण कदाचित तुझ्या हातून असेल. ठीक आहे, मी आईला काहीतरी कारण काढून थोड्या वेळाकरता बाहेर घेऊन जातो. पण बाबा, आजी येईल ना तुमच्या बरोबर? नाही म्हणजे तिलाही खूप टेन्शन आहे आजोबांचं म्हणून. टेन्शन आहे रे, पण घरी नर्स असल्यामुळं तशी ती निश्चिंत आहे. आणि नर्सचं कसं करायचं? त्यांच्यासमोर सुद्धा नाही बोलता येणार. मित्रा, नर्सला आपण कामाला ठेवूया. त्यांना काहीतरी कारण सांगून बाहेर पाठवूया आता. बरं नेत्रा, तुला बाबांशी नेमकं काय बोलायचं आहे? मला सारखं असं वाटतं की त्यांना काहीतरी सांगायचं आहे. त्यामुळे नक्की काय सांगायचं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करेन एकदा. कशाबद्दल आहे सगळं? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही बाबा, तसं काही नाहीये. नक्की? हो बाबा, तुम्ही आजीला महानगरपालिकेच्या ग्राउंडवर एक शिबिर चालू आहे आयुर्वेदिक, तिकडेच घेऊन जा. ठीक आहे, मी जातो. आजोबा शांत हो. आजोबा, 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 ज्या माणसाने मनोरमा आजीला फसवलं ती व्यक्ती आजोबा, ज्या माणसाने मनोरमा आत्या आजीला फसवलं ती व्यक्ती तुम्हीच आहात का? घात केला तुम्ही माझा, फसवलं मला.
नर्सला सांगून येतो. तिला काही करून आपल्याला या घरातून घालवावं लागेल. साहेब, हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना आजींचा किती विश्वास आहे इंद्राणी आत्यांवर. त्यांना या घरातून घालवणं असं ते शक्य नाहीये. आणि जर आपण असं काहीतरी करत बसलो ना तर मग हा विषय वाढत जाईल आणि मग घरातल्या प्रत्येकाला कळेल. काय करायचं नेत्रा? काय करायचं? आता काही झालं तरी बाबा किंवा घरातल्या कोणालाही यातलं काहीच कळता कामा नये. त्यामुळे आपण सुद्धा असंच राहायचं जसं काहीच घडलं नाहीये. सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही ऑफिसला जा. नेत्रा, मला माहिती आहे, मला कळतंय. आता हे सगळं असं झालं असताना तुमचं तिथे नाही मन लागणार, मला कळतंय. पण तुम्ही नाही गेलात ना तर बाबांना संशय येईल. त्यांना कळेल काहीतरी घडलंय. बरोबर आहे नेत्रा. मी इथे थांबलो तर बाबा मला विचारत राहतील काय झालंय. मी जातो ऑफिसला. इंद्राणी बसून सांभाळून राहा. आजोबांची काळजी घे. येतो. का आलीस इथे? विचारल्याशिवाय इथे यायचं नाही सांगितलं होतं तुला, कळत नाही? हे काय होतं? हल्ली अशी विचित्र का वागते ही? काय झालं हिला? इंद्राणी आत्यांनी काय काय भोगलं असेल, किती संघर्ष आला असेल त्यांच्या वाट्याला, काय काय दिवस पाहिले असतील त्यांनी. मला वाटायचं माझ्या वाट्याला आलेले भोग कधीच कोणाच्याही वाट्याला येऊ नये, पण इंद्राणी आत्यांनी माझ्यापेक्षा कैक पटीने जास्त भोगलं असेल, सहन केलं असेल.
हॅलो. हाय नेत्रा, घरी ओके आहे ना सगळं? हो. जेवलीस तू? नाही, तुम्ही? तू रडतीयस का नेत्रा? आवाज कसा येतोय तुझा? असं वाटतं तू रडतीयस. नाही साहेब. नेत्रा, मला कळतंय तू रडतीयस. मी आत्ताच्या आत्ता घरी येतोय. मला फक्त सांग तू ठीक आहेस ना? नेत्रा. साहेब ते नेत्रा, काय झालंय? मी इंद्राणी आत्यांचा विचार करत होते. साहेब काय काय भोगावं लागलं असेल ना त्यांना. एवढ्या कठीण काळात काय काय आलं असेल त्यांच्या वाट्याला. संघर्ष माझ्याही वाट्याला आला, पण माझ्यासोबत कायम आभा होते, आई होती, हेमा होती, पण त्या एकट्या होत्या. ना कोणाची मदत, ना घर, ना नाती. मला नुसता विचार करूनच एवढा त्रास होतोय. त्यांनी हे सगळं अनुभवलंय. त्यांना किती त्रास झाला असेल. बरं साहेब, बाबांना संशय नाही ना आला? ते मला विचारत होते, आजोबा काय सांगण्याचा प्रयत्न करत होते, काही कळलं का? नाही, त्याविषयी काही विचारलं नाही त्यांनी मला. तसं काही बोलणं नाही झालं आमचं. नेत्रा, पण तू स्वतःची काळजी घे. हो, पण साहेब, इंद्राणी आत्यांचे वडील आजोबा आहेत हे कोणालाच कळता कामा नये. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. कोणालाच कळून चालणार नाही. नाही नेत्रा, कोणाला नाही कळणार. डोंट वरी. आणि मी येतोय आता. कशासाठी हवाय तुला ग्रंथ? कशासाठी मारू मी म्हाताऱ्याला? तुझं आणि नेत्राचं काय चाललंय हे काहीच सांगत नाहीये. सगळं लपवून ठेवतेस माझ्यापासून तू. असं नाही होणार. आणि आता तर काय, अद्वैत कडून त्या मनोरमाबद्दल जाणून घे. काय आहे? कोण आहे ही मनोरमा? माझं काही घेणं देणं नाही. गेली ती खट्ट्यात. बघत करायला जा जा. मी नाही करणार आहे काही. जा. प्लीज एवढं काम करशील माझं? हवं तर पाया पडते मी तुझ्या. पड मग. पड पड पाया पड. डोकं 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 टेकवायचं पायासमोर. एवढं करशील ना? बघते. आजोबांच्या औषधांच्या वेळा कळल्या आहेत ना तुम्हाला सगळ्या? हो मॅम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही देतोय त्यांना सगळं व्यवस्थित. आणि ते ब्लड प्रेशर कधी कधी तपासायचंय ते करताय? हो हो. हे बघ नेत्रा, ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ना तिथे बोलू नये आपण. ती खरीखुरी नर्स आहे, ती तिचं काम व्यवस्थित करणारच. जा गौरी जा. हे मी पण नर्स होते ना, त्यामुळे माहितीये मला. प्रत्येक नर्स आपलं काम चोख करते. सासूमा, कुठल्या हॉस्पिटलला नर्स होता तुम्ही? 3-4 हॉस्पिटल्स नव्हते ग, पण मग शेखर इथे घेऊन आले, मग घरचीच झाले. या शुचेने माझ्या मामाची मुलगी आहे ना, ती पण नर्स आहे.
हे तर नाव आहे तिचं. तुम्ही पण तिच्यासारखं काहीतरी कोर्स केलं का? करावाच लागतो ना, नाहीतर कसं होणार. म्हणजे नेत्रासारखं नाही ग. नेत्रा कशी अद्वैतची काळजी घ्यायची आहे म्हणून नर्सचं सोंग घेऊन आली या घरात, तसं नाही चालत. पण माझी काही तक्रार नाही, कारण तिने खरंच अद्वैतची छान काळजी घेतली. साची वाट सर. केतकी कुठे? स्वयंपाक नाही करायचंय का? फक्त मनोरमा आजीविषयी विचारलं की आणखी काही? नाही, हेच विचारत होती ती की नेत्रा टेन्शन मध्ये का असते हल्ली, काय चाललंय. तिने तुझं टेन्शन सेन्स केलं असणार बहुतेक. मग तुम्ही काय म्हणालात? मी टाळलं उत्तर देणं. नेत्रा, तूच मला म्हणाली होतीस ना की हे सगळं आपल्याला घरच्यांपासून काही दिवस लपवावं लागेल, आपल्याला एकदम नॉर्मल वागावं लागेल, आणि तूच चेहऱ्यावर टेन्शन घेऊन फिरतीस. पण नाही माहित नाही तर आपण हे सगळं किती दिवस लपवून ठेवू शकणार आहे सगळं. नाही साहेब, आपल्याला लपवावंच लागेल. सॉरी, माझं चुकलं. मी आता यापुढे असं टेन्शन सतत चेहऱ्यावर नाही दाखवणार, पण निदान काही दिवस तरी लपवूया हे सगळ्यांपासून. तुझं काही बोलणं झालं इंद्राणीशी? आय मीन तुझ्या इंद्राणी आत्या बरोबर? नाही, पण बोलायचंय मला. खूप बोलायचंय त्यांच्याशी, पण कळतच नाहीये काय बोलू, कसं बोलू. त्या समोर जरी आल्या ना तरी मला रडू येतंय. तर मला कळतीये तुझी परिस्थिती, मला तिची परिस्थिती कळते. म्हणजे तिच्या जागी स्वतःला एक सेकंड जरी इमॅजिन केलं ना तरी मी समजू शकतो की किती 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 भयानक आहे सगळं. मित्र, माझ्या आजोबांनी तिच्या आईवर अन्याय केला हे खरं आहे, पण नेत्र आपल्याला तिला सांगावं लागेल. तिला सांगावं लागेल ना नेत्रा की माझ्या आजोबांकडून चूक झाली होती, माफ कर त्यांना, सोडून दे सगळं. कसं सांगायचं पण? कसं सांगायचं? आपल्या आईला एखाद्या व्यक्तीमुळे त्रास झाला असेल तर त्याला माफ कसं करता येईल? पण इतर आजोबांनी भोगली आहे ना ग शिक्षा. मला कळते तुमची परिस्थिती, पण आता आपल्याला या वादळाचा सामना करावा लागेल. कसा? कोणाची बाजू घ्यायची? आजोबांची? इंद्राणी, पण मी काय म्हणते, आजी, सगळं ओळखलंय मी, सगळं. आणि त्यावरचा उपायही शोधलाय. लवकरच सगळं काही व्यवस्थित होईल. मनीषा, ही इंद्राणी इथे येतच राहणार आहे. त्यासाठी लगेच शेखरला सांगायची गरज नाहीये. तिच्या येण्याने इथे काहीही अडचण येणार नाही, समजलं? हो. ठीक आहे, तू सांगणार नसशील तर राहू दे. सांगते. मला माझ्या आबांकडून कळलं.
आबांकडे तुमच्या आईचा फोटो होता आणि एक फोटो मला तुमच्याकडेही सापडला. त्यामुळे मला कळलं की तुमच्या आईचं नाव मनोरमा आहे. मनोरमा आजी म्हणजे तुमच्या मामांची, माझ्या आबांची सख्खी मोठी बहीण. 40 वर्षांपूर्वी माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील? शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. तू कोण आहेस गायस? मला त्याचं देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, लग्न करणार ना? लग्न काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात ते मग खोटे नाटे आरोप करून असं गावकी दुखं करतात. पुढे काय झालं? कोणीच नव्हतं आमच्यासाठी, ना कोणी जवळचे ना नातेवाईक. माझ्या बरोबरच्या इतर मुलांना बघून मला प्रश्न पडायचा. मग मी आईला विचारायचे, आई आपले नातेवाईक कुठे आहेत? माझे बाबा कुठे आहेत? खूप वेळा विचारलं आईला, पण आईने कधीच काहीच नाही सांगितलं. हे गरम आहे तोवर पिऊन घे. मला नको आहे. नकोय मग काय पाहिजे तुला? मला बाबा पाहिजे. इंद्राने 1000दा सांगितलं हा विषय नाही काढायचा. कळत नाही? पेच पी. नाही पाहिजे मला. इंद्राणी, इंद्राणी मी इंद्राणी, इंद्राणी. देवी आई माफ कर भला. पाणी मिळेल का? पाणी हवं होतं. इंद्राणी, इंद्राणी नाव ठेव हिचं. तळ गाठणं कधीही सोपं. खरी हिंमत लागते ती जगायला, आणि जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. तुझा आजचा संघर्ष उद्याच्या युद्धाची नांदी आहे. युद्ध? कसलं युद्ध? ज्या जीवनाला कंटाळून तू आयुष्याच्या या टप्प्यावर उभी आहेस, तिथे तुझा अंत नक्कीच लिहिलेला नाहीये. या अबोध बालकाचा जीव खूप महत्वाचा. त्याच्या नशिबाची दोर बळकट आहे.
इंद्राणी, हा नियम माझ्या आईकडून मोडला गेला. तिच्याकडून एक चूक झाली आणि मोहाच्या क्षणी तुझ्याकडून एक चूक झाली, त्यामुळे तुझी ही अवस्था झाली. तुझा मृत्यू अटळ आहे मनोरमा. पण ती चूक माझ्या एकटीकडून झाली नव्हती. पण त्यानंतर क्रोधाच्या क्षणी तू एका सामान्य माणसाला शाप दिलास. साक्षात त्रिनयना देवीचा अपमान केलास तू. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जाऊन जरी लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वाट करेल. त्रिनयना देवीच्या मुलीने एखाद्या सामान्य माणसाला शाप देणं हे महापातक आहे मनोरमा. आणि तो शाप जर पूर्ण झाला नाही तर संकट येईल सगळ्यांवर. आणि त्यासाठी नियतीला एक चक्रव्यूह आखावं लागलं. ते आखलं गेलंय आणि त्या चक्रव्यूहात तू आणि तुझी ही मुलगी अडकली आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि संसारिक सुख नसतं. आणि हा नियम तुझ्या ह्या मुलीला देखील लागू होतो. लक्षात ठेव मनोरमा. त्या नराधमाने केलेल्या पापाची शिक्षा आई भोगत होती. तिचे भोग संपतच नव्हते. तेव्हा मला कळलं की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्हाला अशा परिस्थितीत राहावं लागतंय. मग मला पैसे कमवण्याचा मार्ग सापडला. आई, आई सांग ना. आई काय झालं? आई उठ ना. आई काय झालं? आई उठ ना. आई 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 सांग ना मला. कोण होतं माझे बाबा? आई आई बोल. आई उठ ना. आई उठ ना. आई सांग ना. आई आई माझ्या बाबाचं नाव काय होतं? आई उठ ना. आई उठ ना. आई का रागवेन? आजपर्यंत कधी रागवले का सांग मला. नाही. आणि तू कशाला काही लपवशील? माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू आजपर्यंत काहीच लपवलं नाहीयेस माझ्यापासून. त्यामुळे तू माझ्यापासून काहीतरी लपवलंयस आणि म्हणून मी रागवले असं अजिबात वाटून घेऊ नकोस. कळतंय का? आणि मुळात आपल्या आईपासून कोणी काही लपवतं का?
आईला त्रास होईल असं कोणी वागतं का? नाही वागत. मग आधी तू टेन्शन घेऊ नकोस. मला तुझी आणि नेत्राची काळजी वाटते ना, म्हणून विचारले मी प्रश्न. आता बघ ना, संध्याकाळ होत आलीये, दिवे लागण्याची वेळ होत आली, तरी आली नाहीये ती अजून. कुठे गेली आहे माहितीये का? आधी मी सासू असले ना तरी नेत्रा मुलीसारखी आहे मला. आई आहे मी. काळजी वाटणं साहजिक आहे ना. आणि आता लग्न होऊन ती आपल्या घरात आली, आपल्या घराचा एक भाग आहे, आपली जबाबदारी आहे की नाही. म्हणून मग त्रास होतो जीवाला, काळजी वाटत राहते सारखी. तुला तुला ती सांगून गेलीये का कुठे गेलीये ते? का तुला मला सांगायचं नाही? आई असं काही नाहीये. सांग ना आधी, मला खरंच खूप बरं वाटेल. सांगतो. बाईसाहेबांना आधी ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. त्या आणखीन टेन्शन घेतील, त्यांना आणखीन त्रास होईल म्हणून म्हटलं मी. बोल. आई नेत्राला तिच्या गावावरून कोणीतरी भेटायला आलंय. गावावरून? हो, त्यासाठीच बाहेर गेली ती. पण मग कोण आलंय? म्हणजे आबा आलेत, आई आलीय, कोण आलंय? बाहेर का भेटायचंय? घरी का नाही आले? मी फोन करते. ए आई नको, फोन नको करायला. आधी असं काय करतोस? इथे घरी यायला नको का त्यांनी? हो, एक मिनिट. नेत्राचंच असेल. हा गारेकर. हो सांगतो. अर्जंट आहे का? हो सांगतो.